महाराष्ट्राचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा आणि विविध सामाजिक उपक्रम गेले 3 वर्ष सातत्यानं आमचे मित्र आदरणीय शंकरजी लोखंडे, आदरणीय शरदजी लोखंडे पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरी वास्तव्यात असताना आपल्या महाराष्ट्र भूमीचा एक प्रतिभावंत आणि उपजत ऋतुंभरा प्रज्ञा त्यांच्या जिभेवरती आहे असे अण्णाभाऊ. वास्तविक पाहता नितीनजी आमचे मित्र इथे उपस्थित आहेत व्यासपीठावरती. यापूर्वी मी आंबेडकर साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने विचार मांडला होता की समाज सुधारक आणि राष्ट्रपुरुष ही सर्व राष्ट्राची देण आहे. त्यांना कोणत्याही समाजाच्या बंधनामध्ये बंदिस्त करू नये. सामाजिक समरसता म्हणून सर्व समाज बांधवांनी हा विषय डोक्यावरती घेऊन मिरवला पाहिजे. जो आपले महाराष्ट्र प्रांत आहे, संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाच्या वेळेला अण्णाभाऊंची भूमिका लाख मोलाची आहे. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या मनाची होती काहिली, ही शाहिरी धाट जो रचना झाली बेळगाव आणि कारवार प्रांतातील असणाऱ्या उपेक्षित आणि वंचित असणारे जे महाराष्ट्र बांधव आहेत त्यांच्या मनाची आग धगधगती आणि तत्कालीन राज्यकर्त्यांचा असणारा जो अभिनिवेश महाराष्ट्रामध्ये होता याचं मूर्तिमंत चित्र त्यांनी त्यामध्ये अधोरेखित केलेलं होतं. फकीरासारख्या कादंबरीतून वारणीचा आणि कृष्णेचा असणारा जो संपन्न परिसर, त्यावेळी असणारी समाज व्यवस्था, सरंजामशाही आणि सर्वसामान्य पिचलेली मन या संदर्भातलं सात्यंत वर्णन करणारे काही घटनाक्रम आपण अभ्यासतो. असलेल्या बंदूक असतील किंवा आणण्याचे साहित्य पण त्या अण्णाभाऊंचे आहेत. भविष्यामध्ये मी लोखंडे साहेबांना आणि नितीनजींना विनंती करतो की आमचे मित्र आदरणीय सरपंच साहेब डॉक्टर नाना दिगामामा आपल्याबरोबर आहेत, प्रमोदजी तुमच्याबरोबर आहेत. तर पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या वेळेला, जयंतीच्या कार्यक्रमाच्या वेळेला आम्ही विविध स्पर्धा करतो. पुन्हा 4थ्या वर्षात आम्ही पदार्पण करू. परंतु राहिलेल्या 364 दिवसामध्ये आम्ही काय करणार आहोत